सत्ता कोणाला कधी आणि कशासाठी एकत्र आणेल हे राजकारणात कधीच ठामपणे सांगता येत नाही. याचं जिवंत उदाहरण सध्या सोलापूरमध्ये पाहायला मिळते. एकेकाळी कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे सोलापूरचे दोन्ही देशमुख अर्थात विजय देशमुख आणि सुभाष देशमुख आता अचानक एकत्र आलेत आणि ही एकजूट वैयक्तिक राजकारणासाठी नव्हे तर त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी असल्याचं सांगितलं जाते. विशेष म्हणजे जिल्ह्यातील मंत्री आणि विद्यमान आमदार असलेल्या एका प्रभावी नेत्याच्या विरोधात ही भूमिका घेतली गेल्यानं सोलापूरचं राजकारण चांगलं स्थापलं. यामुळे सध्या सोलापूरचा निष्ठावंत पॅटर्न चर्चेचा विषय ठरतोय. नेमकं काय घडलंय? दोन ज्येष्ठ आमदारांनी एकत्र येऊन आपल्याच पक्षाला म्हणजे भाजपला घरचा आहेर का दिलाय आणि याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीत काय चित्र दाखवेल? सोलापूरच्या राजकारणात नेमकं काय घडतंय या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे बोलूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी संजना कट्टुकटमध्ये आपलं स्वागत. सोलापूर शहर, सोलापूर उत्तर आणि सोलापूर दक्षिण हे तीन मतदारसंघ भाजपचे बालेकिल्ले मानले जातात. सोलापूर उत्तरचे विजयकुमार देशमुख आणि सोलापूर दक्षिणचे सुभाष देशमुख यांच्यातील राजकीय वर्चस्वाचा संघर्ष याआधी अनेकदा उघडपणे दिसून आला. मात्र आता हेच दोन्ही देशमुख थेट भारतीय जनता पक्षाच्या विरोधी भूमिकेत जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षालाच घरचा आहेर देण्याची तयारी असल्याचं बोललं जात असून यामागं पालकमंत्री जयकुमार गोरे आणि सोलापूरचे आमदार देवेंद्र कोटे यांच्या विरोधातील नाराजी हे मुख्य कारण असल्याचं राजकीय वर्तुळात सांगितलं जाते. आता विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहिला तर सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांपैकी 5 ते 6 मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आलेत. सोलापूर उत्तर, दक्षिण आणि मध्य हे तिन्ही मतदारसंघ भाजपकडे असताना देखील सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सातारा जिल्ह्यातील मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांना देण्यात आले. याच निर्णयापासून सोलापूरमधील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला होता. जयकुमार गोरे यांचा जिल्ह्यातील कामकाजात वाढता हस्तक्षेप असल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात होत्या. गोरे सोलापूर शहरातील भाजप संपवण्यासाठीच आलेत अशी उघड टीकाही कार्यकर्त्यांकडून होतीये. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इतर पक्षातून प्रवेश सुरू असून हे इनकमिंग जुन्या कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारे ठरते. आता बघा, सोलापूर शहर, सोलापूर उत्तर आणि सोलापूर दक्षिण या तिन्ही मतदारसंघात जुन्या भाजप कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याचं काम सुरू असल्याची चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे सध्या भाजपची अवस्था काँग्रेससारखी झाली असल्याची कुजबुजी ऐकू येते. सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोटे हे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होत आहेत, त्यामुळे पक्षातील जे अंतर्गत समीकरणं आणखी बिघडत चालल्याचं बोललं जाते. ज्या पद्धतीनं पक्षातील इनकमिंग वाढतीये त्याच पद्धतीनं जुन्या कार्यकर्त्यांची अस्वस्थताही वाढताना दिसते. भाजपकडून उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या असल्या तरी नव्यानं पक्षात आलेल्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्याचं आश्वासन दिली गेल्याची चर्चा आहे आणि यामुळं महापालिका निवडणुकीत जुने निष्ठावंत कार्यकर्ते डावलले जाऊन नव्या लोकांना संधी दिली जाऊ शकते का किंवा दिली जाऊ शकते अशी चर्चा सुरू आहे आणि मग वाद सुरू झालाय. आणि या सगळ्या घडामोडीमुळेच सध्या सोलापूरमध्ये निष्ठावंत पॅटर्न मोठ्या प्रमाणात चर्चेत आलाय. म्हणजेच काय तर पक्षांतर्गत अस्वस्थता, वाढते इनकमिंग आणि जुन्या कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय पाहता सोलापूर उत्तरचे आमदार विजय देशमुख यांनी थेट सोलापूर दक्षिणचे आमदार कट्टर विरोधक असणारे सुभाष देशमुख यांची चक्क भेट घेतली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाला. या भेटीमध्ये दोघांमध्ये सविस्तर आणि गंभीर चर्चा झाल्याचं सांगितलं जाते आणि आपापल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, त्यांना संधी मिळावी यासाठी दोघांनी पुढाकार घेतल्याची ही चर्चा आहे. या संपूर्ण घडामोडीवर भाष्य करताना सुभाष देशमुख यांनी काही महत्त्वाची विधाने केलीत ज्यामुळे सोलापूरच्या राजकारणात नव्या हालचालींना वेग आला. सोलापूरमध्ये महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांच्या मुलाखती भाजपकडून सुरू आहेत. इथे इच्छुकांना किती खर्च करणार हा प्रश्न सर्रास विचारला जातोय. भाजपमध्ये पूर्वी उमेदवारी देताना पैसे किती आहेत असा प्रश्न कधीच विचारला जात नव्हता. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षासाठी वर्षानुवर्ष राबणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या पाहुण्यांना उमेदवारी दिली तर गप्प बसणार नाही. जर आमच्या निष्ठावान कार्यकर्त्याला भाजपने तिकीट दिलं नाही आणि त्यानं महायुतीतील इतर कोणत्याही पक्षातून उमेदवारी अर्ज भरला तर आम्ही त्याचाच प्रचार करू असं म्हणत आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते अर्थात ते ज्या पक्षात जातील त्या पक्षाचा आणि त्या उमेदवाराचा प्रचार करू असं म्हणत विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्यात ठरलं असून ह्या शब्दात सुभाष देशमुखांनी भाजपला घरचा आहेर दिल्याचं बोललं जाते. एवढंच नाही तर
जागा वाटपाची चर्चा केवळ पालकमंत्री जयकुमार गोरे करत असून निवडणूक समितीत नेमकं कोण आहे याची माहिती आम्हाला दिलेली नाही. कोणाशी चर्चा करायची हेच माहीत नसल्यानं आम्ही चर्चेला जात नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. अर्थात जयकुमार गोरेंवर त्यांनी हे सगळं खापर फोडल्याचं दिसून येते. त्यामुळे दोन्ही कट्टर विरोधक असणारे देशमुख निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी देवेंद्र कोठे आणि जयकुमार गोरे यांच्या विरोधात जातील आणि भाजपला अर्थात पक्षालाच घरचा आहेर देतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे. या सगळ्या चर्चा सुरू झाल्यानंतर जयकुमार गोरे यांना याबद्दल विचारण्यात आल्यावर ते म्हणाले, नेत्याला कार्यकर्त्यांबद्दल प्रेम असणं साहजिक आहे, त्यामुळे सर्व नेत्यांना विश्वासात घेऊनच तिकिटाचं वाटप होईल असं जयकुमार गोरे यांनी म्हटलंय. सुभाष देशमुख यांनी वक्तव्य केल्याप्रमाणे त्या पक्षात गेलेल्या लोकांची कामं करू अशी वेळ कोणत्याही नेत्यावर येणार नाही. दोन्ही नेते ज्येष्ठ आहेत, मी छोटा कार्यकर्ता आहे, त्यांनी जे सांगितलं त्यात सुधारणा करण्याचा मी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया जयकुमार गोरे यांनी दिली. त्यामुळे आता हे जे वाद आहेत अंतर्गत हे सगळे चव्हाट्यावर तर आलेत. आता यातून मार्ग काढता येईल का, दोन्ही देशमुख खरंच असं काही करतील का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. पण आता जर आपण मागच्या निवडणुकीकडे पाहिलं, 2017 मध्ये झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे पाहिलं तर 102 जागांसाठी मतदान झालं होतं. या निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकत 49 नगरसेवकांसह मोठा पक्ष ठरला होता. शिवसेनेने 21 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसला 11 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. याशिवाय MIMनं 9 जागा पटकवल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षानं प्रत्येकी 4 जागा जिंकल्या होत्या, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 1च जागा मिळाली होती. काँग्रेसची कामगिरी इथं कमकुवत ठरली होती. विरोधी पक्षनेता पदही मिळालं नव्हतं मागच्या वेळी आणि आता हे पद शिवसेनेकडे म्हणजे त्यावेळी गेलं होतं. आता काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे. सोलापूरमध्ये उमेदवारांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस स्वतंत्र लढल्यामुळे नगरपालिकेत जे यश मिळालं ते सोलापूरमध्ये मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि समजा निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं गेलं, जरी दोन्ही देशमुख त्यांच्यासोबत असतील तरी बंडखोरी होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि खरंच दोन्ही देशमुखांनी त्या कार्यकर्त्यांचा प्रचार केला तर पुढच्या निवडणुकीत त्यांचा विचार पक्ष करेल का, या असे अनेक प्रश्न यंदाच्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि सोलापुरातील राजकारणाच्या राजकीय वर्तुळात फिरताना दिसतात. मात्र या सगळ्यावर तुमचं मत काय? निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी कट्टर विरोधक असणारे देशमुख एकत्र आलेत जयकुमार गोरे यांच्या विरोधात, यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.